श्री स्वामी समर्थ. उद्या गुरुवार आणि गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी हे बघूया. सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन घरातील स्वच्छता करून आपल्या घरातील मुख्य उंबरठ्याला हळदीचे लेपन करून कुंकुवाने स्वस्तिक काढावे. हळद कुंकू अक्षदा अर्पण करावे. उद्या जेवढं शक्य असेल तेवढं लवकर उठण्याचा प्रयत्न करा. उद्या आपल्याला स्वामींची भरपूर सेवा करायची. लवकर उठलं की पटकन आवरून होऊन जातं आणि सेवा पण लवकर होतात. धूप दीप दाखवायचे. दरवाजाजवळ जागा असेल तर छानपैकी रांगोळी काढायची. आणि आता स्वामींच्या अभिषेकाला सुरुवात करूया. पहिले पाण्याने, नंतर पंचामृताने, परत पाण्याने अभिषेक करू शकता. ज्यांच्याकडे चंदनाने पण अभिषेक करू शकता किंवा हळदीने पण अभिषेक करू शकता. अभिषेक करताना शक्य असेल 16 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा स्त्री सूक्त, शक्य नसेल 1 वेळा म्हटलं तरी चालेल. आणि ज्यांना स्त्री सूक्त पुरुष सूक्त जमत नसेल त्यांनी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून पण अभिषेक करू शकता. आता अभिषेक करून झाल्यावर महाराजांना स्वच्छ कपड्याने पुसून त्यांच्या जागेवर त्यांना स्थापन करावे. ज्यांच्याकडे हिना अत्तर असेल त्यांनी हिना अत्तर लावावे, अष्टगंधन लावावे. ज्यांच्याकडे मोठी मूर्ती असेल त्यांनी महाराजांना वस्त्रे घालावेत. साधी सोपी पूजा आहे महाराजांची. ज्यांच्याकडे जसे फुलं असतील तसे फूल महाराजांना अर्पण करू शकता. उद्या तुम्ही घरात जो स्वयंपाक केला आहे त्याचा नैवेद्य दाखवू शकता. नैवेद्य दाखवताना 3 वेळा गायत्री मंत्र आणि 5 वेळा ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम वानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. नंतर धूप दीप दाखवायचे. ज्यांच्याकडे मोठी जागा असेल त्यांनी पाट मांडून पण केली तरी चालेल. जागा नसेल तर देवघरात पण पूजा केली तरी चालेल. ज्यांच्याकडे मूर्ती नाही फोटो आहे त्यांनी गंगाजलाने किंवा चांगल्या पाण्याने फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि अष्टगंध धूप दीप नैवेद्य दाखवून पूजा करू शकतात. सेवा जी सांगितली आहे ती करायची आहे. उद्या गुरुपौर्णिमा. गुरुपद नक्की. ज्यांना जवळपास केंद्र असेल त्यांनी केंद्रात नक्की जा. ज्यांना शक्य नसेल जवळपास केंद्र ते घरी पण गुरुपद घेऊ शकता. गुरुपद म्हणजे गुरुपद घेताना हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आपण माझे गुरु सद्गुरु परम गुरु आहात. आजपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आमचे गुरुपद स्वीकारून आम्हाला सेवेकरी बनवा व आयुष्यातील दुःख संकट निवारून जास्तीत जास्त मार्गदर्शन सेवा होण्यासाठी माझे गुरुपद स्वीकारावे. उद्या आपल्याला महाराजांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे आणि वर्षभर पण करू अशीच प्रार्थना करू. उद्या शक्य असल्यास स्वामीचरित्र 1 ते 21 गुरुचरित्रातील 14वा 18वा अध्याय वाचन करा. उद्या आपल्याला संध्याकाळी प्रदोषकाळी 5 ते 7 सत्यनारायण करायचं आहे. उद्या सगळ्या सेवा नक्की करा. स्वामींची सेवा केलेली कधीच वाया जात नाही. ते नक्की आशीर्वाद दे. श्री स्वामी समर्थ.